नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या थंडी चालू आहे, त्याच्यामुळे नेहमी असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं। तर आज हेल्दी रेसिपी मी इथे घेऊन आलेली आहे आणि जवळपास सर्वांचीच आवडती आहे, तो म्हणजे ढोकळा। पण नेहमी कोणाकोणाचा ढोकळा जो आहे तो परफेक्ट होत नाही, फुगलत नाही किंवा अगदी छान असा टेस्ट त्याचा खमंग लागत नाही। तर त्यासाठी मी इथे आपल्याला काही छोटे छोटे टिप्स देणार आहे। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ शक्यतो आपल्याला अगदी बारीकच घ्यायचं आहे, जाड नाही घ्यायचं आहे, फाईन बेसन पीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते पीठ जे आहे ते छान असं भिजवून घ्यायचे। एकदम पिठात जे आहे ते पाणी नाही घालायचे, अगदी थोडे थोड्या प्रमाणात घालायचे आणि ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेणार आहोत ना त्याच वाटीने पाणी घ्यायचे आपल्याला। तर मी इथे आपल्याला पाणी किती लागणार ते व्यवस्थित सांगणार आहे। तर बेसन पीठ आपल्याला शक्यतो बारीक याकरता घ्यायचे, जर जाड असेल ना तर हे जी मी आपल्याला पाण्याची क्वांटिटी सांगणार आहे ना ती मेजरमेंट जे आहे ते कमी किंवा जास्त होऊ शकतं। जर जाड बेसन पीठ असेल ना तर पाणी जास्त लागू शकतं आणि बारीक जर असेल ना तर इथे 2 वाटी बेसन पिठासाठी मला जवळपास 1.25 वाटी पाणी लागलेलं आहे। अगदी 2 ते 3 चम्मच पाणी उरलेलं आहे 2 वाटींपैकी। तर आपल्याला पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही मळायचे, जे मी आपल्याला मेजरमेंट सांगितलेले आहे अगदी त्यांनीच आपल्याला पाणी आणि बेसन पीठ मोजून घ्यायचे। आपण कुठलेही आपली जी वाटी असेल ना ती घेऊ शकतात, आपल्याला जेवढं लावायचं आहे। सुरुवातीला आपण थोड्या प्रमाणात ढोकळा लावून चेक करू शकता, मग नंतर आपण जास्त प्रमाणात लावून घेऊ शकता। तर एका साईडला आपल्याला ढोकळ्याचं ताट जे आहे ना ते छान असं गॅसवर ठेवून द्यायचं आहे, प्रीहीट करून घ्यायचं आहे आपल्याला जवळपास 5 ते 7 मिनिटे। आणि छान आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। यामध्ये आपण साखर जी आहे ती 4 चम्मच घालणार आहे, जी आपली टेबलस्पून असते ना ती, आणि मीठ आपल्याला इथे जवळपास 1.5 चमचा लागलेला आहे, पण आपण चवीनुसार घेऊ शकतात कमी अधिक प्रमाणात। आणि लिंबू सत्व आपल्याला जवळपास इथे 1.5 चमचा घ्यायचे, जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना तो घ्यायचा आहे। कारण की नेहमी ढोकळा जो आहे तो छान असा आंबट गोडच छान लागतो। जर आपण अगदी साखर किंवा लिंबू सत्व जर आपण कमी प्रमाणात घातलं ना तर बेसन पिठाची विशेष अशी काही चव येत नाही। आंबट आणि गोड जर असला ना तर छान लागते। आता बेसन पिठामध्ये मीठ, साखर आणि लिंबू सत्व घातल्यानंतर व्यवस्थित फेटून घ्यायचे आणि जवळपास 10 मिनिटे पीठ झाकून ठेवायचे। 10 मिनिटं पीठ झाकल्यानंतर पुन्हा त्याला छान असं फेटून घ्यायचे। आणि आता ही वेळ आहे आपल्याला ढोकळा जो आहे तो ताटामध्ये ट्रान्सफर करण्याची। तर त्याच्यासाठी मेन जी प्रोसेस आहे ज्याने आपला ढोकळा जो आहे तो फुलू शकतो किंवा चपटा होऊ शकतो, ती म्हणजे ही प्रोसेस आहे। आपल्याला आपण इथे इनो घेऊ शकतात किंवा बेकिंग सोडा पण घेऊ शकतात आपला साधा, तर तो आपल्याला इथे 1 चम्मच घालायचा आहे। आणि घातल्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं तेल जे आहे 1 पळी तेल आपल्याला आधी गरम करून घ्यायचं आहे आणि त्या सोड्यावर घालून घ्यायचं आहे। इथे सोड्यावर पाणी देखील घालू शकतात किंवा तेल, पण मी तेल याकरता घालते। आपण ऑब्झर्व केलं असेल जेव्हा ढोकळा जर आपण खाल्ला ना तर तो थोडासा गळ्यामध्ये फसल्यासारखा होतो, अगदी कोरडा कोरडा होतो। तर तो न होण्यासाठी आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत। तेल जर घातलं ना तर जो घशामध्ये असा फसतो ना तो होणार नाही। तर मी इथे सोड्यावर तेल घातलेले आहे। जर आपल्याला अगदीच हेल्दी करायचं असेल ना तर आपण पाणी पण घालू शकतात, तेल नाही घातलं तरी पण काही हरकत नाही आहे। पण ही प्रोसेस अगदी आपल्याला फास्ट करायची आहे, ती म्हणजे सोडा घालून लगेच त्यावर गरम तेल घालून पटकन फेटून घ्यायचे। तर बघू शकतात फेटल्यानंतर अगदी छान असं बॅटर जे आहे ते फ्लफी झालेलं आहे आणि त्याचा कलर पण अगदी लाईट झालेला आहे। जर असं बॅटर जर झालं तर समजा आपला ढोकळा नक्की परफेक्ट होणार आहे। पण जर असं फ्लफी झालं नाही किंवा बॅटरचा कलर जर चेंज झाला नाही तर नक्की आपण काहीतरी चुकी केलेली असेल। तर
मी इथे आता ताटामध्ये ते पीठ जे आहे ते छान असं लावून घेतलेलं आहे आणि त्याला जवळपास 25 ते 30 मिनटे होऊ दिलेले आहे. सुरुवातीला 10 मिनटं आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे, नंतर मीडियम आणि आपण नंतर लो ठेवू शकता. तर ढोकळा आपला हा अगदी रेडी आहे. गॅस बंद केल्यानंतर 5 मिनटानंतर आपण त्यावरचं ताट काढून घेऊ शकता. तर ढोकळा लावण्यासाठी आपल्याला प्लेट जी आहे ती अगदी पातळच यूज करायची आहे. आणि इथे मी साखर आणि लिंबू सत्वाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. तर आपला ढोकळा किती आहे त्यावर याची क्वांटिटी डिपेंड आहे. तर ढोकळा जास्त प्रमाणात असेल ना आणि वेळ जर कमी असेल तर ते पाणी उकळून घेऊ शकतात आपण. एका बाउलमध्ये साखर घालायची 4-5 चम्मच आणि त्याच्यामध्ये लिंबू सत्व घालायचं आहे जसं आपल्याला आवडेल तसा. आणि नंतर ते बॅटरवर ते पाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. कोणी कोणी ना फोडणीमध्येच घालतं. ही जी मी फोडणी तयार केलेली आहे ना त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची जी घातलेली आहे ना यातच कोणी साखर आणि लिंबू सत्व सोडून ते पाणी तयार करतं. पण त्यांनी काय होतं, जो कलर आहे ना फोडणीचा तो अगदी वेगळाच होतो. म्हणून मी इथे फोडणी वेगळी तयार करून घेतलेली होती आणि पाणी पण वेगळं. पाणी याकरता घालायचं, जर ज्यांना आवडत नसेल ना तर आपण तसं सर्व करू शकता. पण जर पाणी जर घातलं ना अजून छान असा आपला ढोकळा जो आहे तो सॉफ्ट होतो आणि नरड्यात पण फसत नाही. इथे मी सुकं खोबरं छान असं किसून घेतलेलं आहे. तर सर्व पाणी टाकल्यानंतर आपण ही फोडणी घालून घ्यायची आणि खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे. जर मुलांना अजून गोड आवडत असेल ना आंबट गोड तर प्लेटीत काढून त्यांना सेपरेटली आपण चमच्याने पाणी टाकून देऊ शकतात. तर बघू शकतात आपला ढोकळा अगदी स्पॉन्जी झालेला आहे. आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स जर आपण फॉलो केल्यात ना तर नक्की आपला ढोकळा परफेक्ट होणार आहे. त्याला छान अशी जाळी येणार आहे. तर आपण हा नाश्त्याला बनवू शकतात आणि जी आपली दुपारची छोटी भूक असते ना त्याला देखील बनवू शकतात. तर अशा पद्धतीने आपण हा ढोकळा तयार करू शकतात. आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.